बेरोजगाराचा तर प्रश्नच नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना आमची नम्रपणे विनंती आहे की आता पुढच्या बदलते आहे, महाराष्ट्र सत्ता बदलणार आहे, पण आपण सुद्धा आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. एक पुण्यातला विषय आहे, रस्ते विकास महामंडळाची जी जमीन होती 2 एकर, 2.25 एकर जमीन ती बिल्डराच्या घशात टाकली गेली. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, काल माझ्यासोबत एक टाटा इन्स्टिट्यूटचे कॅन्सरचे एक मोठे डॉक्टर माझ्याबरोबर होते. ते सांगत होते की महाराष्ट्रामध्ये सध्या कॅन्सरने मरणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यात हा आपला पुणे भाग आहे, त्या पुणे भागामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला माहित असेल की ही जी जागा होती ससून हॉस्पिटलच्या समोरची, ही या ठिकाणी अद्यावत कॅन्सर हॉस्पिटल बनवण्याचा निर्णय केला गेलेला होता. आणि आता आपण पाहिलं असेल की निधी उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने एक कॅबिनेट धोरण घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही सरकारच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आता लीजवर देण्याचा निर्णय केला. आता ही लीज दिली गेलेली आहे ती 90 वर्षासाठी दिलेली आहे आणि हा बिल्डर त्या ठिकाणी आता बिल्डिंग बांधेल. ज्या जमिनीची किंमतच आता 500-700 कोटी रुपयाच्या वर असेल, त्या जमिनीला 70 कोटीमध्ये त्या बिल्डरच्या घशात टाकण्याचं काम हे सरकार करते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की बिल्डरचं नातं, माफियांचं नातं, ड्रग माफियांचं नातं या सरकारचं किती ऋणानुबंध आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे. जनतेच्या हितासाठी ज्या काही सार्वजनिक जागा आहेत त्या सरकारच्या आहेत, त्या आपलं घर भरण्यासाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी जनतेला वाऱ्यावर सोडणारं हे सरकार आहे. आणि त्याच्यात पुण्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी मी मांडलेलं आहे. आपण प्रश्न विचारू शकता. बघा, भाजपला आता वाटायला लागलं, त्यांचा एक आमदार तर मुस्लिम धर्माला तर सरळ म्हणतो तुमच्या घरी आणि तुमच्या दर्ग्यामध्ये येऊन मी मारेल. आता त्यांना वाटतं की आमचं तर ते सागर बंगला आमच्यासाठी बिलकुल आमचा देवच आहे असं ते सांगतात. बाप सांगतात. सागर बंगला त्यांचा बाप बसलेला आहे आणि पोलीस महासंचालक आता ती कोण लागते मला माहिती नाही. तर मला असं वाटतं की भाजपवाल्यांना मुलीवर अत्याचार करायला, त्यांना म्हणजे बदलापूरचं प्रकरण एक आपल्याला मी थोडंसं त्याला मांडतो ही घटना आता माननीय सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने ही सुमोटो आपल्याकडे घेतलेली आहे. जेव्हा ते काही स्टेटमेंट आपल्याला बाहेर येतात, त्या 4 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या मुलीवर 15 दिवसापासून अत्याचार चालू होता आणि त्या 15 दिवसाचा अत्याचार चालू असताना पालकांनी त्या जे संचालक मंडळ होतं त्या शाळेचं नाव पण आदर्श शाळा आहे, या आदर्श नावामध्येच गडबड आहे काहीतरी. तर या आदर्श शाळा नाव होतं, तिथं संचालक मंडळाकडे गेले. त्या संचालक मंडळाने त्या पालकांना तिथून हाकलून लावलं, पोलीस स्टेशनवाल्यांनी हाकलून लावलं. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं असं रेकॉर्डला दाखवलं, पण तिला त्या पोलीस अधिकाऱ्याला मुंबईमध्ये पोस्टिंग दिली. म्हणजे याच्यामुळे या घटना तुम्ही जे म्हणालात ते मुद्दाम तुम्हाला उल्लेख केला की या घटना वाढण्याची कारणं काय. गुन्हेगाराला वेळेवर योग्य सजा पनिशमेंट होत नाही. आम्हाला सगळी मुभा आहे आणि तिथं बाप बसलेला आहे सागर बंगल्यामध्ये. त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडत राहतील आणि हे लोकांना तर काही लाज शरमच नाही. हे म्हणतात की झाल्या घटना होत राहतात असं म्हणतात. म्हणजे आता घटना होत राहतात, एकानं तर असं सांगितलं की आम्ही काय पारा देणार आहे शाळेच्या तिथं असंही म्हणतात आहे. अहो तुम्ही एक सांगा की तुमचा धाकच संपलेला आहे, पोलिसांचं पोस्टिंग पैसे घेऊन तुम्ही करत असाल तर याच्यापेक्षा काय वाईट असेल. मी
तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आपल्याला लक्षात असेल आता आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी एक भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान सर्रास झालेला हे आपल्याला सगळ्यांना दिसतं, सरकारलाही समजतं. 236 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केला गेलेला होता. त्या जो मूर्तिकार होता त्याला म्हणजे त्याचा जो काही आता आमच्याकडे एव्हरेज येतो आहे त्या एव्हरेज मध्ये जवळपास 1-1.5 कोटीमध्ये ते सगळं काम पूर्ण झालं. 236 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून काढले गेले म्हणजे डाका टाकला गेला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान, महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना हे मांडण्याचं काम आम्ही केलं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण पाहिली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्याचा मुद्दा उपस्थित करणं हा काही राजकारण नाहीये. आणि ऐका ना, मी त्याच्यावर येतो ना, हे काही राजकारण नाही. बदलापूरमध्ये ज्या लहान मुलीवर अत्याचार झाला ती भावना मांडणं काही राजकारण नाहीये. हे सगळे प्रकरण जे आहे ते राजकारणाच्या पलीकडे आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री ते सांगतात की विरोधक राजकारण करतात. आता मला सांगा, शिवाजी महाराजांचा अवमान आणि लहान मुलीवरचा अत्याचार हे राजकारण होऊ शकते? माझा तुम्हालाच प्रश्न आहे, राजकारण होऊ शकतं? हे प्रश्न हे राजकारणाच्या पलीकडे. सरकारने सुद्धा तातडीनं विरोधी पक्षाला बोलावून या घटनेमध्ये जे काही चूक झाली त्याच्यातला सुधार आणि महाराष्ट्र कसं, कारण की महाराष्ट्राची प्रतिमा संपते आहे, हा महाराष्ट्राचा अवमान होतोय. पण ते आम्ही आंदोलन केलं म्हणून आमच्या विरोधात पुन्हा आंदोलन करतात आहे. सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रातलं राजकीय जे काही स्टेटस होतं आणि पोलिसांना, आता मी मगाशी एमपीएससीच्या मुलींचा उल्लेख केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ज्यांनी आता काय ते राजकारण, तिथं राजकीय माणसं होती. मुद्दा तो नाही आहे. आम्हाला हे मुद्दे आम्ही मांडतोय. माध्यमांनाही आमची विनंती अशी आहे की आता ज्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढला तातडीनं गुन्हे दाखल करता, म्हणजे तातडीनं म्हणजे आमचा तिकडे तातडीनं वाटच पाहत राहतो हाजीर हो. आता माझ्यावर किती केसेस असतील, आम्ही इथं बसलेल्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल असतील. आता तर जेव्हा निवडणुकीच्या वेळेस उभं राहायचं म्हणजे आम्हाला टीजीला पत्र लिहावं लागेल की वा आमच्यावर किती गुन्हे कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे कुठेही गेलो, काहीही बोललो, थोडंसं पैदलच चाललो रस्त्यात. आता मला एक सांगा, मुंबईमध्ये आम्ही गेटवे ऑफ इंडियापर्यंत आम्हाला जायचं होतं, काय वॉकिंग डिस्टन्स होतं. तिथं आम्ही एकत्रित कुठं झालो, आमच्या हुतात्मा स्मारकात, आणि तिथून आम्हाला जायचं होतं. झालं, अरे बंदी कशासाठी? बंदी कशासाठी? आम्ही काही तिथं थांबलो नव्हतो, तिथं काही आम्ही अजिटेशन करणार नव्हतो. आम्हाला तिथून हुतात्मा स्मारकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत जायचं होतं. बंदी आहे, आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही. सांगायचं तात्पर्य की महाराष्ट्र जे आहे आता कायदा सुव्यवस्थेच्या आधारावर ना पत्रकारांचा सन्मान आहे, पत्रकारांना पण त्रास दिला जातो. आता बदलापूरमध्ये आमची भगिनी होती, ती तिथं आपलं नोट करत होती आणि तो जो वामन म्हात्रे नावाचा होता त्याने त्या पोरीला कुठल्या भाषेत जाऊन बोलला, उलट तिच्यावरच गुन्हे दाखल केले. तो वामन मात्र अजूनही सापडला नाही. ज्यांनी आमच्या त्या भगिनीवर ज्या घाणेरडे शब्द वापरलेत, तू कशाला एकदा आलं का तुझ्यावर झालं, अशा पद्धतीने शाहू महाराजांच्या काळात त्याची सुरुवात व्हायची. मग राजाराम महाराजांच्या, छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात त्यालाही विरोध करणारी लोक होतीच ना त्यावेळेस. आणि त्यावेळेसही त्यांनी त्यावेळेच्या इतिहासकार आणि या सगळ्यांना मूर्तिकारांना पकडून त्यावेळेस असा इथं पुतळा जेव्हा पुण्यात बांधला जातो तर तिथं का नाही बांधला जात, पण निवडणुकीच्या तोंडावर मतदान आम्हाला घेता येईल आणि तो पुतळा आपण पाहिला ना, तो पुतळा दिसतो का शिवाजी महाराजांसारका? नाना शरद पवारांची एक पत्रकार परिषद, शरद पवारांची पत्रकार परिषद कोल्हापूरला झाली आहे. शरद पवार म्हटले की महाविकास संख्या आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल, मुख्यमंत्री पद कोणाकडे जाईल हे ठरेल. काय म्हणाले शरद पवार? असे म्हणालेत की महाविकास आघाडीचं संख्याबळ, संख्या ही ठरल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल. त्याने काय चुकीचं काय बोलले? बरोबर, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत.
आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल. की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर करा. ते झालं ना, तो विषय त्यांनी मांडला विषय. त्या दिवशी एमबीएचं जेव्हा मिटिंग झाली मुंबईला, तिथंच कार्यकर्त्याच्या समोरच झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ. मोठा कार्यक्रम सांगलीमध्ये आहे, तर उद्धव ठाकरे आमंत्रण आहे, ते येणार आहेत. नाही, मी त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, पण त्यांचं कुठंतरी त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं. स्वतः विश्वजित कदम पण त्यांना भेटलेत, पण मी पण स्वतः त्यांना भेटलो. पवार साहेब येतात कार्यक्रमात. या मालवणच्या दुर्घटनेनंतर खूप सगळा जनक्षोभ पाहायला मिळतोय. मात्र जो जयदीप आपटे आहे तर तो पोलिसांना सापडत नाहीये. लुकआउट नोटीस काढलेली आहे त्याच्यासाठी असं सांगितलं जात आहे. मी तुम्हाला नागपूरचे आरोपी आणि मालवणचे आरोपी, या दोन्ही आरोपी हे मी मगाशी सांगितलं की फडणवीस आणि पोलीस महासंचालकांच्या संबंधात असल्यामुळे त्यांना अटक केली जात नाही. नाही तर मग नोटीस काढले तर का ते पाकिस्तानमध्ये आहेत? का सापडत नाही? महाराष्ट्रातलं पोलीस एवढं कमजोर झालं? आणि म्हणून माझा थेट आरोप आहे की या दोघांचाही संबंध या आरोपींसोबत आहे. आज हमारे पूर्व मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे जी का बर्थडे है. हम लोग हार्दिक बधाई शिंदे जी को दे रहे हैं. बुके दीजिए, बुके. देशाचे माजी गृहमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय आमदार सुशील कुमार शिंदे साहेब यांचा आज अभिष्टचिंतन होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय रमेशजी चेनेथिला सर, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानासाहेब पटोले साहेब, त्याचबरोबरीनं माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, विरोधी पक्ष नेते आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी बंटी पाटील साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे, ग्रामीणचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमदार संजयजी जगताप सर, या सर्वांच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय देशाचे माजी गृहमंत्री, आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचा अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं संदर्भ या ठिकाणी पत्रकार परिषद ही संपलेली आहे. गडकी पडली की पुन्हा काहीतरी नवीन यांच्या हृदयात धडकी भरेल असं सगळं चाललेलं आहे. हेच त्यामध्ये म्हणून आपटेला शोधा आणि आपटा त्याला जरा तुमच्यामध्ये दम असेल तर, हिंमत असेल तर, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या. महाराष्ट्राच्या महाराजांचा पुतळा तुम्ही बांधू शकत नाही, निकृष्ट बांधू शकता, महिलांचं संरक्षण करू शकत नाही. रोज अत्याचार घडत आहेत, यावर हे सरकार काम करत नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं, बेरोजगाराचं तर प्रश्नच नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना आमची नम्रपणे विनंती आहे की आता पुढच्या बदलते आहे, महाराष्ट्राची सत्ता बदलणार आहे, पण आपण सुद्धा आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.